एकदा नारद मुनी विंध्य पर्वताजवळ आले. गप्पा मारता मारता विंध्य पर्वत अभिमानाने म्हणाला, माझ्याकडे सर्व काही आहे. औषधी वनस्पती, प्राणी, पक्षी, संपत्ती, सौंदर्य, वैभव. माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी सर्वश्रेष्ठ आहे. हे ऐकून नारद मुनींना लगेच समजले, विंध्य पर्वताला अहंकार आला आहे. ते हसून म्हणाले, अरे विंध्या, तुझ्याकडे खूप काय आहे, खरे आहे, पण लक्षात ठेव, सगळ्यात मोठा पर्वत तर सुमेरू पर्वत आहे. तो तर थेट देवांपर्यंत पोहोचतो. हे ऐकताच विंध्य पर्वताचा राग अनावर झाला. तो मनाशी म्हणाला, मी काय कमी आहे? मी तप करतो आणि सुमेरूलाही मागे टाकतो. मग विंध्य पर्वत नर्मदेच्या तीरावर बसला आणि सुरू केली कठोर तपश्चर्या. दिवस गेले, महिने गेले, वर्षे सरली. शेवटी त्याच्या भक्तीने भगवान शंकर प्रसन्न झाले. ते समोर प्रकट होऊन म्हणाले, विंध्या, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. सांग, तुला काय हवे? विंध्य पर्वताने प्रार्थना केली, हे महादेवा, मला सतत वाढण्याचे सामर्थ्य द्या आणि आपण माझ्यावर ज्योतिर्लिंग स्वरूपाने वास करावा. भगवान शंकर स्मित करत म्हणाले, तथास्तु. त्या क्षणी एक तेजोमय ज्योतिर्लिंग प्रकट झाले. लिंग पुढे 2 रूपांनी प्रसिद्ध झाले. ओंकारेश्वर, नर्मदेच्या बेटावर असलेल्या ओंकार पर्वतावर, आणि मलमेश्वर किंवा अमलेश्वर, नर्मदेच्या दुसऱ्या तीरावर. भक्त दोन्ही लिंगांचे दर्शन घेतात तेव्हाच यात्रा पूर्ण मानली जाते. ओंकार पर्वताचा आकार वरून पाहिला तर ओम या अक्षराचा दिसतो, म्हणून येथे असलेले लिंग ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथील लिंग स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झालेले मानले जाते. ओंकार पर्वताच्या समोर आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंग. याला अमलेश्वर किंवा परमेश्वर लिंग असेही म्हटले जाते. हे ओंकारेश्वरासोबत अविभाज्य मानले जाते. म्हणूनच भक्त प्रथम ओंकारेश्वराला वंदन करतात आणि नंतर ममलेश्वराचे दर्शन घेऊन पूजा पूर्ण करतात. स्कंद पुराण आणि शिवपुराण सांगतात, येथे दर्शन घेतल्याने पाप नष्ट होतात आणि भक्ताला मोक्ष प्राप्त होतो. नर्मदेच्या पवित्र स्नानासोबत भगवान शंकराचे दर्शन केल्याने पुण्य अनेक पटींनी वाढते. म्हणून भक्त मानतात ओंकारेश्वर आणि ममलेश्वर मिळून एकच ज्योतिर्लिंग आहेत. तर ही होती ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंगाची अद्भुत कथा. या कथेने आपल्याला शिकवण दिली की अहंकार कितीही मोठा झाला तरी शेवटी भक्ती, नम्रता आणि शंकराची कृपा हाच खरा मार्ग आहे. हर हर महादेव.